नमस्कार मंडळी. आज आपण आनंदसागर रिसॉर्ट अंबरनाथ येथे आलो आहोत. या रिसॉर्टमध्ये एंट्री फी 350 रुपये आहे आणि फूड इन्क्लूड नाही आहे. आनंदसागर रिसॉर्टमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मिनी ट्रेन म्हणून जे सुरू करण्यात आले. खरोखरच आज संडेच्या विकेंडच्या दिवशी आपण आलो, तर मिनी ट्रेनसाठी मुलांना एक चांगला विकेंड आपण आनंदात घालवू शकतो असे एक मिनी ट्रेन केलेलं आहे. आणि ह्या जर आपण रिसॉर्टमध्ये आल्यावरती आपल्याला खरोखर असं वाटतं की आपण निसर्गामध्ये आलोत असं वाटतं आहे. हे मिनी ट्रेन आपण बघू शकता. 6 डब्यांची ही मिनी ट्रेन आहे. आणि ते आल्यानंतर मुलांना आवर्जून आपल्याला बसवता येतात, कारण एक मुलांना मौज मजा या ट्रेनमध्ये तुम्ही करू शकता. बघू शकता बसण्यासाठी पण चांगल्या प्रकारे त्यांनी डेकोरेटिव्ह केलेलं आहे. असं वाटतं की आपलं खरोखर आहे की कोणत्या निसर्गातून जंगलातून असे ट्रेन चाललेले आहे. निसर्गात आल्यासारखं वाटतं आपल्याला. आजूबाजूला ही सर्व चिकूची आंब्याची झाडं लावलेली आहेत. मुलांसाठी पाळणे वगैरे तयार केलेले आहेत, त्याच्यामुळं मुलं मौज मजा करतात. साईडला असं मस्तपैकी मुलांना खेळण्यासाठी असं मैदान वगैरे म्हणजे आपलं प्लेग्राऊंड आहे, त्याच्यामध्ये मुलं खेळू शकतात. साईडला इथे हॉटेल पण आहे. आणि हॉटेलमध्ये असं मोठ्या प्रमाणात हॉटेल 100 ते 150 लोक एकाच वेळी बसू शकतात असं हे हॉटेल आहे. आणि इथे जेवणाची सिस्टम पण चांगली आहे. जेवण टेस्टी पण आहे, प्लस त्याचे रेट पण नॉर्मल आहेत. इथे बाहेर आल्यानंतर आपल्याला सर्व ह्या स्लाईड दिसत आहेत. आणि या रिसॉर्टमध्ये आजूबाजूला पण जागा भरपूर असल्यामुळं एक विकेंड आपला चांगला एक मजेत जातो. इथं आल्यानंतर आपल्याला आठवड्याचा एकदम सीन गेल्यासारखं वाटतं आहे. आठवडाभर आपण कामामध्ये असतो, थकलेला असतो, पण इथे आल्यानंतर आपल्याला मस्तपैकी असं एक आठवड्याचा सीन निघून गेला असं वाटत असतो. स्लाईड पण भरपूर असल्यामुळं 5 ते 6 तास कधी निघून जातात आपल्याला समजत नाही. स्लाईडमध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज वगैरे आहेत आणि नवीन नवीन टाईपच्या स्लाईड्स आहेत.
पाणी पण बघू शकता किती क्लिअर एकदम स्वच्छ पाणी आहे, क्लीन आहे एकदम. बेडकाचे चित्र बनवतं, बेडकाच्या ह्याच्यातून तोंडातून पाणी पडतं आहे. हे एक लहान मुलांसाठी पण बघण्यासारखे चांगले आहेत. लहान मुलं जाऊन ते खाली बसतात. स्लाईड पण भरपूर आहेत इथे. आता एक बंद करण्याची वेळ आलेली आहे म्हणून स्लाईड सर्व बंद आहेत, नाहीतर इकडे पण स्लाईड भरपूर आहेत. तिथं पण तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता. म्हणजे 5 ते 6 तास तुम्हाला कमी पडतील एवढ्या स्लाईड्स इथे आहेत. त्या आजूबाजूला इथे बिल्डिंग पण नवीन कन्स्ट्रक्शन पण झालेले आहेत. रिसॉर्टच्या बाहेरचा भाग हा सर्व आहे. जागा पण भरपूर आहे. चेंजिंग रूम पण भरपूर आहे. निसर्गासारखं वाटावं म्हणून नारळाची, आंब्याची झाडं वगैरे आहेत. त्यानंतर नैसर्गिक आपण निसर्गात आलो असं वाटतोय सर्वांना. आठवडाभराचा थकवा घालवायचा असेल तर जरूर आनंद रिसॉर्टला तुम्ही येऊ शकता. आनंदसागर रिसॉर्ट अंबरनाथमध्ये. पाणी किती क्लीन आहे हे आपण बघू शकता. क्लीन, एकदम क्लीन आहे. त्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम आहेत. चेंजिंग रूम, लॉकर्स वगैरे सर्व आहेत, अवेलेबल आहेत. लहान मुलांसाठी पॉपकॉर्न, स्नॅक्स किंवा ज्युसेस इथे भेटतात. आईस्क्रीम कॉर्नर, ज्यूस, मिल्क शेक हेही अवेलेबल आहेत. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कधीही आपण आलात तर आनंदसागर रिसॉर्टला जरूर भेट द्या.